नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण करंट अफेअरच्या एका टॉपिकमध्ये भेटतोय. तसा टॉपिक पण आधी सापडला नव्हता आणि आजचा जो टॉपिक आहे हा आपल्या करंट अफेअरच्या दररोजच्या मे बी लेक्चर सिरीजची सुरुवात करण्यासाठी छान टॉपिक आहे. भरपूर इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचबरोबर जर डोक्यामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असतील, कारण आजचा जो मुद्दा आहे हा आपल्या या सगळ्या आपल्या जनरेशनला अगदी हेल्पफुल ठरणारा मुद्दा आहे. आपल्या भविष्यातले निर्णय सुद्धा या कायद्यासंबंधित असू शकतात अशा प्रकारचा हा कायदा आहे, जो की उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट सध्या घेऊन येण्याचा विचारत आहे. ठीक आहे, त्यांनी एक मसुदा तयार केलेला आहे आणि त्या मसुद्याला सध्या तरी म्हणजे जे विधेयक आहे किंवा जे बिल आहे त्याला नाव आहे उत्तर प्रदेश पॉप्युलेशन कंट्रोल स्टॅबिलायझेशन अँड वेलफेअर. ठीक आहे, तर हे बिल 2021चं म्हणजे असं त्याचं एक नाव आहे, ऑफिशियल नाव आहे. तर ह्या बिलामध्ये ना भरपूर साऱ्या महत्वाच्या तरतुदी आहेत, जसं की जर बेसिकली असं सांगायचं आहे गव्हर्नमेंटला की तुम्हाला जर 2 पेक्षा जास्त मुलं झाली असतील म्हणजे 3, 4, 5, तर जेवढे काही 2 पेक्षा जास्त होतील तर अशा कपलला बरेचसे काही सुविधांपासून वंचित ठेवलं जाईल. जसं की गव्हर्नमेंट जॉबला अप्लाय करता येणार नाहीये. ऑलरेडी जर गव्हर्नमेंट जॉबमध्ये असतील तर त्यांना प्रमोशन मिळणार नाही किंवा त्यांना इन्सेंटिव्ह ऍड होणार नाहीयेत, म्हणजे 2 इन्सेंटिव्ह लेट ऍड होतील इतरांपेक्षा. त्याचबरोबर मग त्यांना काही शासकीय सुविधा असतील तर त्या दिल्या जाणार नाहीयेत. याची दुसरी बाजू सुद्धा आहे, जसं की जर एकच अपत्य असेल किंवा 2च जर ठेवले तर त्या कपलला बरेचसे बेनिफिट्स आहेत, एक्स्ट्रा बेनिफिट आहेत. जसं की त्यांना प्रॉपर्टी घेताना सुद्धा जे काही होम लोन असेल किंवा घर बांधण्यासाठीचं जे लोन घेत आहेत तर त्याच्या कर्जामध्ये सुद्धा सवलत दिली जाईल. त्याचबरोबर त्यांना एक्स्ट्रा फॅसिलिटीज दिल्या जातील, आरोग्य संदर्भात सुविधा एक्स्ट्रा दिल्या जातील. इवन जे नसबंदी करून घेतील एका अपत्यानंतर, एका मुलानंतर, तर त्यांना तर डायरेक्टली फायनान्शियल बेनिफिट सुद्धा करून दिले जाणार आहेत. तर महत्वाचा टॉपिक आहे आणि या जनरेशनसाठी खरंच हेल्पफुल असलेलं टॉपिक आहे. मी अगदी शॉर्ट वेळामध्ये किंवा कमी वेळामध्ये याला संपवण्याचा प्रयत्न करेन, तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. तर डायरेक्टली आपण मुद्द्याला सुरुवात करू. तर चर्चेमध्ये हा कुठून आलाय, तो उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटनी लोकसंख्या नियंत्रक कायदा विधेयक किंवा कायद्यासाठी म्हणून एक विधेयक आणलेलं आहे आणि त्याचा मसुदा तयार केलेला आहे. राज्य विधी आयोगाने उत्तर प्रदेश लोकसंख्या विधेयक 2021चा मसुदा तयार केलेला आहे. ठीक आहे, तर हा पण मुद्दा तुम्हाला माहिती असू द्या. राज्य विधी आयोगाने म्हणजे राज्याच्या लॉ कमिशनने याला तयार केलेलं आहे. राज्य कायदा आयोगाने या मसुद्याला उत्तर प्रदेश लोकसंख्या नियंत्रण स्थिरीकरण आणि कल्याण विधेयक असं नाव दिलेलं आहे. म्हणजेच उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट किंवा उत्तर प्रदेश पॉप्युलेशन कंट्रोल स्टॅबिलायझेशन आणि वेलफेअर. ठीक आहे, तर असं त्याचं नाव आहे. या मसुद्यावरती 19 जुलैपर्यंत जनतेचं मत मागवण्यात आलेलं आहे. म्हणजे एका वेबसाईटवरती हा मसुदा अपलोड केलेला आहे. त्याच्यावरती जे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत तर त्यांना स्वतःचं मत व्यक्त करायचं आहे. म्हणजे जर समजा कायद्यामध्ये या बिलामध्ये काही एक्स्ट्रा तरतुदी ऍड करायच्या असतील किंवा जर काही तरतुदीत बदल करायचा असेल तर तशा प्रकारे जनमत घेतलेलं आहे. कारण एकदा जर ते बिल पारित झालं, कायद्यामध्ये रूपांतर झालं तर त्याच्यामध्ये बदल होणार नाहीये. ठीक आहे, आपण याची पार्श्वभूमी समजून घेऊयात. जसं की एक गोष्ट मी लक्षात घ्या की उत्तर प्रदेश हे भारतातलं सगळ्यात जास्त पॉप्युलेटेड म्हणजे सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं एक राज्य आहे, ज्याची लोकसंख्या 2011 नुसार साधारणतः 19,98,12,341 म्हणजे ते 20 कोटी लोकसंख्या ओलांडून पुढे गेलेलं राज्य आहे. भारतामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेटेड राज्य ते आहे. ठीक आहे, पहिल्या क्रमांकाला ते येईल. आता जर उत्तर प्रदेश जर एखादा देश असताना म्हणजे फक्त उत्तर प्रदेश लोकसंख्येनुसार आकारानुसार जर फक्त एखादा देश असता तर लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश जगातला 5व्या क्रमांकाचा सगळ्यात जास्त पॉप्युलेटेड देश असला असता. पहिल्या क्रमांकाला चीन, त्याच्यानंतर भारत, त्याच्यानंतर अमेरिका, इंडोनेशिया आणि 5व्या क्रमांकाला असता तो म्हणजे उत्तर प्रदेश. काय माहिती आता जर एक्झॅक्ट जर नंबर मिळाले तर इंडोनेशियाला सुद्धा काही दिवसांनंतर पाठीमागे सोडत उत्तर प्रदेश 4थ्या क्रमांकाला आला असता. ओके, तर असं हे याची थोडक्यात पार्श्वभूमी म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजलंय की लोकसंख्येचा अगदी तिथं जो भस्मासूर म्हणतात ना तर तसा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये आहे. पण हे सध्याचं चर्चेतलं असलेलं सगळ्या गोष्टी आहेत. पण जर तुम्ही आधीपासून जर कम्पेरेटिव्ह विचार केला तर लोकसंख्या बऱ्यापैकी तिथं लोकसंख्या वाढीचा दर किंवा फर्टिलिटी रेशो जो आहे हा बऱ्यापैकी ऑलरेडी कमी होत चाललेला आहे. आता फर्टिलिटी रेशो काय असतो वगैरे ते मी तुम्हाला पुढे चर्चेमध्ये सांगणारच आहे. सध्या फक्त जे हायलाइटेड पॉइंट्स आहेत ते आपण बघूयात. लोकसंख्या धोरण जे आहे तर ते त्यांनी जाहीर केलं 11 जुलै 2021 रोजी.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपलं हे धोरण मांडलेलं आहे. ठीक आहे. त्यांनी काय ठरवलंय 2021 ते 2031 या 10 वर्षांसाठी लोकसंख्या धोरण ते जाहीर करतायत आणि त्याच्यामधली महत्वाची तरतूद ही आहे की 2026 पर्यंत जन्मदर हा 2.1% करणं. तर हे या लोकसंख्या धोरणाचं मुख्य उद्देश असणार आहे की 2026 पर्यंत उत्तर प्रदेशमध्ये जे फर्टिलिटी रेट असणार आहे, जन्मदर जो असणार आहे, तर तो 2.1% घेऊन येणं. ठीक आहे. तर मग सध्या किती आहे, तर सध्या जर बघितलं तर 2.7% इतका तिथं जन्मदर आहे. हा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसारचा आहे, म्हणजे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे जो झाला होता तर त्याच्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये जो जन्मदर आहे तर तो आहे 2.7%. ठीक आहे. 2030 पर्यंत हा जन्मदर 1.9% घेऊन येणं, तर असं सुद्धा उत्तर प्रदेशचं टार्गेट असणार आहे. 2026 पर्यंत 2.1% आणि 2030 पर्यंत 1.9%. ऍक्च्युली आता जगाशी जर कम्पेअर केलं, म्हणजे वर्ल्ड वाईड जर गाईडलाईन नुसार जर विचार केला तर फर्टिलिटी रेट जो असतो तर तो संपूर्ण जगामध्ये 2.1% हा स्टँडर्ड मानला जातो. फर्टिलिटी रेट म्हणजे काय असतं की एखादी महिला तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये किती बालकांना ऍव्हरेज जन्म देईल आणि ते जन्म झालेला जो नंबर असणार आहे बालकांचा, तर तो तिथलची लोकसंख्या मेंटेन ठेवण्यासाठी चांगली असेल तर तो दर असणार आहे 2.1%. म्हणजे एका महिलांनी तिच्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये 2.1 बालकांना जन्म दिला पाहिजे, म्हणजे तिथलची जी लोकसंख्या आहे ही प्रॉपर नियंत्रणामध्ये राहील. भारताचा जर विचार केला तर 1950चा मी तुम्हाला डेटा सांगतोय. 1950 मध्ये भारतामध्ये जो फर्टिलिटी रेट जो होता हा 6% होता. म्हणजे ऍव्हरेज ऑन अन ऍव्हरेज एक महिला 6 बालकांना जन्म देत होती आपली 1950 पर्यंत. तो आता बऱ्यापैकी कमी कमी होत 2.2% पर्यंत आपण आलो आहोत. ठीक आहे. म्हणजे हे आपलं टार्गेट 2.1% असलं पाहिजे आणि त्याच्यापेक्षा आपण बऱ्यापैकी म्हणजे त्या लाईनवरतीच आहोत. आपला काही इतका मोठ्या प्रमाणात सध्या आपल्या देशामध्ये फर्टिलिटी रेशो नाहीये. आणि 2.1 जे पर्सेंटेज आहे ना, तर ते स्टँडर्ड का आखलं जातं, कारण जन्मदर आपण एका ठिकाणी विचार करतो पण दुसरी बाजू ही मृत्यूदराची पण असते. म्हणजे बालकांचा जसा जन्म होतो तर तसं बालकांचा मृत्यू दर सुद्धा विचारात घेतला पाहिजे. म्हणजे जर 2.1% पेक्षा जास्त बालकं जन्माला आली आणि जर मृत्यू दर त्याच्यापेक्षा थोडा जास्त असेल, कमी असेल, तर तो रेशो मेंटेन राहिला पाहिजे. म्हणजेच इथं बालकांचा बालमृत्यू दर पण विचारात घेतला पाहिजे आणि त्याचबरोबर जन्मदर सुद्धा. ठीक आहे. तरच लोकसंख्या आपल्याला प्रॉपर नियंत्रणात ठेवता येईल किंवा एक तिथलची डेमोग्राफी जी असणारी ही आपल्याला लोकसंख्येवरती आधारित नियंत्रित ठेवता येईल. ओके. कुटुंब नियोजन आणि आरोग्य सुविधांवरती सुद्धा भर दिला जाणार आहे. उत्तर प्रदेशच्या या बिलानुसार आरोग्य सुविधांमुळे बालमृत्यू आणि माता मृत्यू दर हा कमी करण्यास मदत सुद्धा होणार असून नियोजनाला चालना मिळणार असल्याचं हे धोरण म्हटलं जात आहे. ठीक आहे. म्हणजे बालमृत्यू दर कमी करायचा आहे, महिलांचा मृत्यू दर कमी करायचा आहे, म्हणजे माता मृत्यू दर कमी करायचा आहे, असं या धोरणामध्ये आहे. ठीक आहे. याच्यातले मुख्य मुद्दे काय आहेत, जर भविष्यात हा जो मसुदा आहे, जे बिल आहे, तर त्याला जर कायद्यामध्ये रूपांतरित करण्यात आलं तर काय काय होणार, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढता येणार नाहीयेत जर एखाद्या व्यक्तीला 2 पेक्षा जास्त अपत्य किंवा मुलं असतील तर. ठीक आहे. त्याला इलेक्शनमध्ये उभा राहता येणार नाही, इलेक्शनसाठी मत देण्याचा अधिकार काढून घेतलेला नाहीये. ठीक आहे. आणि समजा जे ओव्हर करणाऱ्या गोष्टी असतात ना, म्हणजे काही लोक असं म्हणजे ओव्हर म्हणतात की आता लोकसंख्या इतकी वाढत चालली आहे तर लोकांना जास्त रिस्ट्रिक्शन टाका, जसं की मग त्यांचा मतदानाचा अधिकार पण काढून घ्या, अशा पण चर्चा सुरू असतात. पण तेवढं स्ट्रिक्टली जाता येणार नाहीये, कारण मतदानाचा अधिकार किंवा मतदान करणं हे आपल्याला आपल्या DPSPनी शिकवलेली गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही फेरबदल होणार नाही. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनमध्ये उभा राहायचंय की नाही याच्यावरती रिस्ट्रिक्शन टाकता येईल, तर ते टाकलेलं आहे ऑलरेडी. जर 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करता येणार नाहीये, इलेक्शनसाठी उभा राहता येणार नाहीये. ओके. त्यानंतर सरकारी नोकरी त्या व्यक्तीला मिळणार नाही. त्याचबरोबर प्रमोशन किंवा सरकारी अनुदान, सरकारी योजनांचा लाभ, तर अशा कुठल्याही गोष्टींचा लाभ घेता येणार नाहीये जर 2 पेक्षा जास्त मुलं झाली तर. ठीक आहे. तुमच्या मनात प्रश्न असतील ऑब्व्हियस आहे की सर 2 मुलं झालीत पण दोन्ही अपंग आहेत फॉर एक्झाम्पल, तर मग काय, त्या कपलनी मग 3ऱ्या मुलाचा विचार करायचा आहे की नाही.
तर करायचं आहे, त्याच्याबद्दल पुढे आपण चर्चा करणार आहोत. असं पण तुम्हाला वाटेल की सर तिळे झाले असतील, एक साथच 3 मुलं झाली तर मग काय झालं किंवा काय होणार, मग त्यांना ते इलिजिबल आहेत की नाही, तर त्याच्या सुद्धा याच्यामध्ये तरतुदी किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ना हे सगळे तुमच्या इथं सॉल्व्ह होतील. ओके, तर फक्त पहिल्यांदा मुद्दे व्यवस्थितपणे समजून घ्या, त्याच्यानंतर एक एक केस आपण बघणार आहोत. रेशन कार्डमध्ये 4 पेक्षा जास्त सदस्यांची नावं ऍड होणार नाहीयेत. म्हणजे एक कपल ए आणि बी हे कपल, सी आणि डी त्यांची मुलं, ई जो झाला किंवा झाली तर त्याचं नाव रेशन कार्डमध्ये येणार नाही. रेशन कार्डमध्ये नाव आलं नाही तर काय होतं की फॅसिलिटीज घेता येणार नाहीयेत, ठीक आहे, त्या ई व्यक्तीसाठी म्हणून. त्याचबरोबर 2 मुलांचं धोरण अवलंबणाऱ्या पालकांना बऱ्याचशा सुविधा सुद्धा मिळणार आहेत. म्हणजे जे 2 वरतीच थांबतील अशा प्रकारचे जे कपल असतील त्यांना बऱ्याचशा सुविधा आहेत. फॉर एक्झाम्पल, जर ते पब्लिक सर्वंट असतील म्हणजे ऑलरेडी सरकारी नोकरीमध्ये जर असतील तर अशा कपल्सला किंवा त्या व्यक्तीला काय फायदा होणार आहे, तर त्याला 2 इन्क्रीमेंट अतिरिक्त मिळणार आहेत, इतरांपेक्षा त्याला फास्ट इन्क्रीमेंट देतील. त्याचबरोबर भूखंड खरेदी करण्यासाठी अनुदान, भूखंड म्हणजे प्लॉट विकत घेताना त्याला काही ना काही अनुदान दिलं जाईल. बांधकामासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी जर कर्ज घेतोय तर त्याच्यामध्ये कमी त्याला कर्ज दर द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर वीज, पाणी, घरपट्टी, त्याचबरोबर कर्जातून सूट आणि अशा वेगवेगळ्या सुविधा त्यांना दिल्या जातील. म्हणजे गव्हर्नमेंटकडून जेवढ्या पॉसिबल वे मध्ये त्यांना फायदा करून देता जाईल तर तेवढा विचार इथं केलेला आहे, ठीक आहे. त्याचबरोबर मॅटर्निटी आणि पॅटर्निटी लिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या लिव्ह, म्हणजे जर गव्हर्नमेंट जॉबला हजबंड असेल तर त्याला पूर्ण पॅटर्निटी लिव्ह मिळणार आहे 12 महिन्यांपर्यंतची आणि ती पण पूर्ण पगारी. ओके, पूर्ण पगार दिला जाईल. आणि मॅटर्निटी लिव्ह मध्ये सुद्धा पूर्ण पगार प्लस 12 महिन्यांची सुट्टी, तर अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर असेल. त्यानंतर पीएफ जो असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा 3% पर्यंत वृद्धी केली जाईल, वाढ होईल. आणि जो समजा आता गव्हर्नमेंट सर्वंट हजबंड आहे किंवा इन केस आपण म्हणू की वाईफ आहे, तर जो हजबंड असणार आहे, जोडीदार जो असेल तर त्याला आरोग्य सुविधा ह्या मोफत दिल्या जातील. त्याचबरोबर विमा संरक्षण सुद्धा त्या व्यक्तीला म्हणजे जोडीदाराचं सुद्धा करून दिला जाईल. अशा प्रकारचा हा कायदा किंवा याच्या फायदे सुद्धा आहेत. जसे तोटे किंवा जसं जितकं स्ट्रिक्टली 3ऱ्या बाळाबद्दल किंवा 2 पेक्षा जास्त झाल्यानंतर जितक्या स्ट्रिक्टली पेनल्टीज आहेत तर तितके चांगले फायदे सुद्धा 2च्या आत जर काउंट ठेवला तर आहेत. ओके, ऍडिशनल इन्सेंटिव्ह सुद्धा मिळणार आहे, जसं की 4 अतिरिक्त इन्सेंटिव्ह दिले जातील. म्हणजे एखाद्या कपलनी जर स्व इच्छेने जर नसबंदी केली, ठीक आहे, स्व इच्छेने जर त्या व्यक्तीने नसबंदी केली असेल तर 4 अतिरिक्त त्याला इन्सेंटिव्ह दिले जातील, ठीक आहे, किंवा इन्क्रीमेंट्स दिल्या जातील. त्यानंतर 20 वर्षापर्यंत झालेल्या अपत्याला जर तो समजा मुलगा झाला तर त्याच्या शिक्षणासाठी म्हणजे त्याच्या आयुष्यातल्या 20 वर्षांपर्यंत त्याचं शिक्षण पूर्ण मोफत असणार आहे. आरोग्य उपचार पूर्णपणे मोफत असणार आहे. शिक्षण म्हणजे ऑलमोस्ट डिग्री पर्यंतचं सगळं फ्री असेल. विमा काढून दिला जाईल. शिक्षण संस्था आणि सरकारी नोकरीत त्याला प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे एखादं ए आणि बी समजा, फॉर एक्झाम्पल ए आणि बी असं एक कपल आहे आणि ऑलरेडी हे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. याच्यातला ए व्यक्तीने समजा नसबंदी करून घेतली स्वइच्छेने, तर यांचं जे अपत्य असणार आहे, सी जे असणार आहे, म्हणजे जर एकच जर झाला आणि तो मुलगा असेल तर त्या सी ला हे सगळे बेनिफिट मिळतील. त्याला 20 वर्षांपर्यंत सगळा जो काही खर्च येतो शिक्षणाचा, आरोग्याचा, विमाचा, तर ह्या सगळ्या सुविधा गव्हर्नमेंटकडून प्रोव्हाइड केल्या जातील. समजा हा सी मुलगा नसून समजा सी ही मुलगी झाली, तर मुलगी झाल्यावर एक्स्ट्रा फायदा काय असणार आहे, तर तिचं उच्च अभ्यासासाठी म्हणून सुद्धा तिला स्कॉलरशिप दिली जाईल. उच्च अभ्यास म्हणजे काय, म्हणजे ज्या रिसर्च रिलेटेड म्हणजे MS करतात ना, तर रिसर्च करण्यासाठी तिला स्कॉलरशिप दिली जाईल. तर एक्स्ट्रा फॅसिलिटी जर मुलगी झाली तर. ओके, तर हे ऍडिशनल बेनिफिट आहेत. आता जे कपल हे बिलो पॉवर्टी लाईनच्या खाली येतात, म्हणजे दारिद्र्य रेषेखाली जे कपल येतात त्यांच्यासाठी काय एक्स्ट्रा फायदा आहे का, तर हो आहे. दारिद्र्य रेषेखाली मुलांसाठी म्हणजे कुटुंबियांसाठी काय होणार आहे, जर एक अपत्य झालं त्यांना आणि त्यानंतर त्यांनी स्वइच्छेने नसबंदी करून घेतली, तर जर मुलगा झाला असेल, म्हणजे जो आपण बघितलं ना ए आणि बी हे कपल आहे आणि सी समजा त्यांना मुलगा झालाय, तर त्या केसमध्ये त्या मुलाला डायरेक्टली 80,000 रुपये अकाउंटवरती दिले जातील त्या मुलाच्या नावाने. आणि समजा सी मुलगा नसून समजा मुलगी झाली तर 1 लाख रुपयांपर्यंतची मदत ही गव्हर्नमेंटकडून केली जाईल. याचबरोबर ज्या इतर
शिक्षणासंदर्भात, विमा संदर्भात, आरोग्य संदर्भात ज्या सगळ्या सुविधा आहेत ह्या ऑलरेडी या बीपीएल फॅमिलीच्या कपलला दिल्या जातील, त्यांच्या अपत्याला सुद्धा दिल्या जातीलच. ठीक आहे, तर हे सगळे बेनिफिट्स आहेत. आता मे बी तुमच्या मनात इतर काही डाऊट्स असतील तर ते पण आपण बघू. जसं की कायदा लागू होण्यापूर्वी जर समजा पत्नी गरोदर आहे तर मग काय होणार, किंवा दुसऱ्या प्रसूती दरम्यान जर तिला जुळे किंवा तिळे झाले, म्हणजे समजा अगेन ए आणि बी हे आपलं कपल आहे, यांना सी ऑलरेडी एक मुलगा किंवा मुलगी आहे आणि आणखीन काहीतरी होणार आहे, म्हणजे बी समजा जर ती स्त्री असेल, महिला जर असेल आणि ती प्रेग्नंट आहे तर तिला डी आणि ई झाले, ठीक आहे, म्हणजे जुळे झाले, तर त्या केसमध्ये हे कायद्याचं उल्लंघन करतायत का, तर नाही, हे कायद्याचं उल्लंघन करणार नाहीयेत. म्हणजे या सी प्लस डी ई दोघांना सुद्धा, म्हणजे एकूण 3 मुलं झाली ना इथं, तर तिघांना सुद्धा सगळ्या फॅसिलिटीज मिळणार. या पूर्ण फॅमिलीला सगळ्या कायद्याच्या अंतर्गतच्या फॅसिलिटी मिळणार आहेत. त्यांना 2च झाले असंच कन्सिडर होईल. ठीक आहे, म्हणजे 3 जरी झाले ना सेकंड प्रेग्नन्सीमध्ये तरी सुद्धा सगळे बेनिफिट्स यांना मिळतील. ओके, तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता तुमचे डाऊट सुरू होतील, जसं की समजा मूल दत्तक घ्यायचं आहे तर त्याच्या संदर्भाच्या काही एक्स्ट्रा तरतुदी आहेत का, तर हो आहेत. अगेन इथं ए आणि बी वालाच एक्झाम्पल आहे. समजा अ आणि ब असं एक कपल आहे ज्यांचं लग्न झालंय आणि त्यांना एकही अपत्य नाहीये, म्हणजे एकही इथं मुलगा किंवा मुलगी त्यांना अजून झालेली नाहीये, आणि त्या मग जोडप्याने ठरवलं की आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त अपत्य आपण दत्तक घेऊ. तर काय होणार, तर समजा त्यांनी 2 किंवा 2 पेक्षा सुद्धा जास्त जरी दत्तक घेतले तरी हे कायद्याचं उल्लंघन करतायत का, तर हो, हे कायद्याचं उल्लंघन करत आहेत. कारण ते 2 पेक्षा जास्त अपत्य दत्तक घेत आहेत. जर त्यांनी 2च घेतली तर ते कायद्याचं उल्लंघन करत आहेत का, तर नाही. जर 2 पेक्षा जास्त दत्तक घेत असतील तर ते कायद्याचं उल्लंघन करत आहेत. ठीक आहे, तर हा मुद्दा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. दुसरी केस अशी आहे की ए आणि बी यांचं लग्न झालंय, म्हणजे एक कपल आहे आणि यांना ऑलरेडी एक अपत्य आहे, एक मुलगा किंवा मुलगी आहे, आणि आता त्यांनी ठरवलं की आम्हाला अजून दत्तक घ्यायचं आहे. तर समजा यांनी 2 अपत्य दत्तक घेतली तर मग काय, ते कायद्याचं उल्लंघन करतायत का, तर हो, ते कायद्याचं उल्लंघन करत आहेत. ठीक आहे, कारण ऑलरेडी ए आणि बी आहेत, त्यांना एक सी झालेला आहे आणि डी आणि ई असे त्यांनी दत्तक घेतले, तर इथं नंबर झालेला आहे 3, त्याच्यामुळे हे कायद्याचं उल्लंघन करत आहेत. जर त्यांनी फक्त एकच अपत्य दत्तक घेतलं तर ते कायद्याचं उल्लंघन करतायत का, तर नाही. ठीक आहे, तर हा मुद्दा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जसं की इथं दिलेलं आहे की जर त्यांना ऑलरेडी 2 अपत्य असतील, ओके, आता हा इंटरेस्टिंग पॉइंट आहे, जर त्यांना ऑलरेडी 2 आहेत आणि त्या जोडप्याने एक अपत्य दत्तक घेतलं तर ते कायद्याचं उल्लंघन करतायत का, तर हे कायद्याचं उल्लंघन करत नाहीत. ठीक आहे, तर हा मुद्दा माहिती असायला पाहिजे. ए आणि बी हे कपल आहे आणि यांना ऑलरेडी सी आणि डी झालेले आहेत आणि अगेन त्यांनी ई ला दत्तक घेतलंय, तर हा जो ई असणार आहे हा 3रं अपत्य कन्सिडर होऊन ते कायद्याचं उल्लंघन करतायत का, तर नाहीत करत. कारण दत्तक मुलांना अडॉप्ट करा, तर अशा प्रकारचा गव्हर्नमेंटचा अप्रोच असतो आणि यांना ऑलरेडी 2 आहेत आणि त्यांनी अजून एकाला फक्त अडॉप्ट केलेलं आहे. त्यांनी दोघांना केलंय का, तर नाही, एकालाच केलंय, त्याच्यामुळे हे कायद्याचं उल्लंघन करत नाहीयेत. जर यांना ऑलरेडी 2 आहेत आणि जर त्यांनी दोघांना अजून अडॉप्ट केलं तर ते कायद्याचं उल्लंघन करत आहेत. ठीक आहे, त्यानंतर अ आणि ब अगेन यांना 2 अपत्य ऑलरेडी आहेत आणि जोडप्याने 2 जणांना किंवा दोघांपेक्षा जास्त जणांना दत्तक घेतलं तर ते कायद्याचं उल्लंघन करतात. ओके, तर अशा बऱ्याचशा केसेस आपण दत्तकवाल्या बघितल्या. आय होप तुम्हाला सगळे पॉईंट क्लिअर झाले असतील. जर फास्ट झाला असेल तर थोडंसं पाठीमागं जाऊन तुम्ही सगळ्या केसेस बघू शकता. ठीक आहे, त्यानंतर आता जर डिफरंटली एबल म्हणजे दिव्यांग जर एखादं मूल अपत्य जन्माला आलं तर काय होणार. समजा अगेन ए आणि बी हे कपल आहे, त्यांना 2 अपत्य आहेत, पण त्यांचं जे पहिलं मूल जे आहे, म्हणजे अगेन ही केस बघा, ए आणि बी हे कपल आहे, यांना ऑलरेडी सी आणि डी आहेत, पण जो सी आहे हा समजा अपंग आहे, ठीक आहे, किंवा डिफरंटली एबल आहे, दिव्यांग आहे, तर त्यांनी 3ऱ्या बाळासाठी प्रयत्न करावेत का, किंवा 3रं बाळ होऊ द्यावं का, तर हो, चालतंय, कारण ते कायद्याचं उल्लंघन करत नाहीयेत. कारण इथं पहिलं मूल जे आहे तर ते अपंग आहे, डिफरंटली एबल आहे, तर त्यांना 3ऱ्या प्रेग्नन्सीमध्ये समजा जर जुळी झाली तर ते कायद्याचं उल्लंघन करतायत का, तर ते कायद्याचं उल्लंघन करत नाहीयेत. ठीक आहे, तर हा मुद्दा माहिती असायला पाहिजे. त्यांना 3रं मूल जर झालं तर ते कायद्याचं उल्लंघन करत नाहीत. ठीक आहे, त्यानंतर
अगेन याच्याशी रिलेटेड 2-3 केस आहेत. अ आणि ब यांचं लग्न झालंय, त्यांना 2 अपत्य आहेत, त्यांचं पहिलं मूल अपंग आहे ऑलरेडी आणि त्यांना तिसऱ्या वेळेस जुळे झाले. तर कायद्याचं उल्लंघन करतायत का? तर नाहीत करत आहेत. ते आपण ऑलरेडी मागच्या एक्झाम्पलमध्ये पण बघितलं. त्याच्यानंतर अ आणि ब अगेन त्यांना 2 मुलं आहेत, 2 अपत्य आहेत आणि दोन्ही पण अपंग आहेत. ठीक आहे, दोन्ही मुलं अपंग किंवा दिव्यांग आहेत. त्यानंतर अ आणि ब यांनी तिसऱ्या आणि चौथ्या अपत्य झालं. ठीक आहे, आता हे महत्वाचं आहे की ए आणि बी हे कपल आहे. ठीक आहे, त्यांना सी आणि डी दोघं सुद्धा म्हणजे 2 अपत्य जे आहेत हे दोघं सुद्धा डिफरंटली एबल आहेत किंवा दिव्यांग आहेत. अगेन तिसरी प्रेग्नन्सी झाली आहे महिलेची आणि ई झाला तिला. ठीक आहे, आणि ई हा दिव्यांग नाहीये. त्यानंतर एफ पण झाला नेक्स्ट प्रेग्नन्सीमध्ये. तर 2 वेगवेगळ्या प्रेग्नन्सी होत्या, त्याच्यामुळे ते कायद्याचं उल्लंघन करत आहेत. ठीक आहे, एकाच प्रेग्नन्सीमध्ये जर त्यांना जुळे झाले असते, ई आणि एफ एकसाथ झाले असते किंवा अजून एखादं तिळ जरी झालं असतं तरी एकाच प्रेग्नन्सीमध्ये झाल्यामुळं कायद्याचं त्यांनी उल्लंघन केलंय असं कन्सिडर होणार नाहीये, जरी आधीची दोन्हीच्या दोन्ही अपंग असतील तरी सुद्धा. ठीक आहे, तर हा तुम्हाला मुद्दा माहिती असायला पाहिजे. इंटरेस्टिंग पॉइंट्स आहेत ना, आणि सगळ्या केस स्टडी आहेत, हे अगदी रिअल लाईफमध्ये होऊ शकणारे इन्सिडन्स आहेत. कायदा ह्याच गोष्टी विचारात घेऊन बनवला जातो, हे तुम्हाला इथं समजत असेल. कायदा बनवताना ह्या सगळ्या बाबींचा विचार करावा लागतो. ओके, आणि जर याच्यामध्ये अशी काही तरतूद नसेल किंवा जे तुमच्या मनात जर असा प्रश्न असेल की जो या कायद्यामध्ये सापडणार नाही, तर तो प्रश्न तुम्ही कमेंट करून कळवाच. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही त्याच्याविषयी कमेंट केली तर नक्कीच कायद्यामध्ये जर काही उणिवा असतील तर ते आपल्याला सजेस्ट करता येऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर अ आणि ब यांचं लग्न झालेलं आहे, 1 अपत्य झालंय त्यांना आणि ते अपंग आहे किंवा दिव्यांग आहे. त्यानंतर अ आणि ब यांना दुसरा गर्भ त्यांनी धारण केलाय, म्हणजे दुसरी प्रेग्नन्सी, आणि त्याच्या वेळेस जुळे झाले. तर या कायद्याचं ते उल्लंघन करतायत का? तर नाहीत करत. ठीक आहे, आय थिंक ऑलरेडी आपण ही केस बघितली होती. त्याच्यानंतर एकच अपत्य आहे आणि तो सुद्धा दिव्यांग आहे. अ आणि ब यांना वेगळ्या गर्भधारणेतून दुसरे आणि तिसरे मूल झाले, तर ते कायद्याचं उल्लंघन करतात का? तर हो, करतात. कारण ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला ए आणि बी कपल आहे. सी जर दिव्यांग असेल, डी ही एक फर्स्ट म्हणजे सेकंड प्रेग्नन्सी झाली आणि डी एक अपत्य झालेलं आहे, मुलगा किंवा मुलगी. अगेन सेकंड प्रेग्नन्सी राहिली आणि सेकंड प्रेग्नन्सीमध्ये ई आलेला आहे. तर हा जो सेकंड किंवा थर्ड प्रेग्नन्सी आपण म्हणू, थर्ड प्रेग्नन्सी झाल्यामुळे हे कायद्याचं उल्लंघन करत आहेत. ठीक आहे, तर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन एक इंटरेस्टिंग केस ती म्हणजे जर बहुविवाह असेल तर, म्हणजे एकापेक्षा जास्त लग्न झाले असतील कपलमध्ये कुणाचंही, म्हणजे अ आणि ब असा अ समजा पुरुष आहे आणि याची जास्त 2 लग्न झाली, 3 लग्न झाले असतील तर काय होणार? तर त्याचेच केस आहे तिथं, जसं की सगळ्या जेवढ्या काही त्याच्या बायका असतील, ठीक आहे, म्हणजे जेवढ्या समजा ए हा मेल आहे इथं, बी सी आणि डी अशा 3 त्याच्या बायका असतील फॉर एक्झाम्पल, तर या तिघींना मिळून जितकी याला अपत्य होतील तेवढीच काउंट केली जातील. म्हणजे बी पासून जर 2 झाली, सी पासून आणि डी पासून जर झालं नाही, ठीक आहे, तर ह्या ए बी सी डी ह्या अख्ख्या कुटुंबाला प्लस ह्या दोघांना सुद्धा सगळ्या फॅसिलिटी मिळणार. पण बी पासून 2 अपत्य आहेत, सी ला पण 1 झाला, डी ला पण 1 झाला फॉर एक्झाम्पल, तर याच्यामध्ये कायद्याचं उल्लंघन कोण करतंय? अख्खी फॅमिली करतीये का? तर नाही, याच्यामध्ये फक्त ए जो व्यक्ती आहे, जो पुरुष असेल फॉर एक्झाम्पल, तर तोच गिल्टी आहे किंवा त्यालाच पेनल्टी पे करावी लागणार, म्हणजे त्याला फॅसिलिटीज पासून वंचित राहावं लागणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बी सी आणि डी या तिन्ही ज्या महिला आहेत यांना सगळ्या फॅसिलिटी मिळणार, कारण त्यांना प्रत्यक्षामध्ये 2 किंवा 2 पेक्षा कमीच अपत्य आहेत. पण जर इथं असं बी ला 4 अपत्य झाली, सी ला 5 झाले, डी ला 3 झाले, तर ही सगळी फॅमिली ही पूर्ण गव्हर्नमेंट फॅसिलिटीज पासून किंवा ज्या कायद्यामधल्या तरतुदी आहेत पेनल्टीवाल्या, तर त्यांना यांना सामोरं जावं लागेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये असं पण होऊ शकतं ना की एक स्त्री आहे आणि तिची 2-3 लग्न झाले असतील, असं होऊ शकतं. तर समजा एक्स नावाची ही एक स्त्री आहे आणि ए बी आणि सी अशी 3 समजा तिची लग्न झाली असतील, तर ए पासून हिला 2 मुलं झाली, बी पासून अगेन 2 मुलं झाली असतील, सी पासून एखादा मुलगा झाला, तर याच्यामध्ये कायद्याचं उल्लंघन कुणी केलंय? एक्सनी केलेलं आहे, ए बी सी यांनी नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे एक्सला फक्त वंचित ठेवला जाईल, बाकी एबीसीला सगळ्या फॅसिलिटी मिळतील. म्हणजे जे पुरुषवाला एक्झाम्पल होतं ना, तेच तुम्ही महिलेसाठी रिवाइज करा
आणि विशेष म्हणजे या कायद्यामध्ये कुठल्याही धर्माचा उल्लेख नाहीये, त्याच्यामुळं अननेसेसरी असं कमेंट्स करू नका की पर्टिक्युलर एखाद्या रिलिजनला टार्गेट केलेलं आहे किंवा तिथं जास्त नंबर दिसतो अशा गोष्टींचा म्हणून टार्गेट केलेलं आहे, असं इथं अजिबात कायद्यामध्ये उल्लेख केलेला नाहीये. ठीक आहे. तर म्हणजे ज्यांना आता ते कावळी झाली त्याला सगळं पिवळंच दिसतं, तर तसाच हा प्रकार आहे. जर दृष्टिकोनच तसा झाला असेल तर आपोआप सगळा अँगल तोच बघायला मिळेल. आता ह्या सगळ्या गोष्टी प्रतिज्ञापत्रावरती दाखल कराव्या लागतील त्या फॅसिलिटीज घेण्यापूर्वी वगैरे, तर तशी सुद्धा तरतूद आहे. ऑफकोर्स ते असतंच. जरी तुम्ही ज्यावेळेस तुम्ही सुद्धा एक्झाम द्याल, इंटरव्ह्यूला तुमचा बायो फिल कराल, त्याच्यामध्ये तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला किती अपत्य आहेत वगैरे सगळं मेन्शन करावं लागतं ना, तर ते प्रतिज्ञापत्रच असतं. तर तशाच काइंड ऑफ प्रतिज्ञापत्र इथं सुद्धा द्यावं लागणार आहे. ठीक आहे. आणि हे कायदा लागू होणार आहे 1 वर्षानंतर असं म्हणा, कारण कायदा लागू झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत तुम्हाला सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींना हे सगळं जे प्रतिज्ञापत्र आहे तर ते दाखल करावं लागणार आहे. 1 वर्षानंतर या कायद्याची अंमलबजावणी सुरू होईल. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला बऱ्याचशा तरतुदी समजल्यात. जाता आता उत्तर प्रदेश बद्दल सुद्धा जाणून घेऊ. उत्तर प्रदेश 24 जानेवारी 1950 याची स्थापना झालेली आहे. उत्तर प्रदेशचे सध्याचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. ठीक आहे. ज्या माजी मुख्यमंत्री होत्या गुजरातच्या, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत. उत्तर प्रदेश हे भारतातलं सगळ्यात उत्तरेकडचं असलेलं राज्य आणि प्रमुख राज्य आहे, ज्याची लोकसंख्या भारतामध्ये प्रथम क्रमांकावरती येईल राज्यांनुसार जर विचार केला तर. ठीक आहे. आणि क्षेत्रफळानुसार बघा 2,40,928 स्क्वेअर किलोमीटर असं उत्तर प्रदेश राज्याचं त्यांचा पूर्ण एरिया आहे. आणि हिंदी आणि उर्दू इथं प्रामुख्याने बोलली जाते. लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी आणि कानपूर हे तिथलचं एक मोठं प्रसिद्ध शहर आहे. याच्या व्यतिरिक्त पिकांविषयी विचारलं जातं. तांदूळ, गहू, मका, डाळ, तर ही प्रमुख पिकं ही उत्तर प्रदेशमध्ये घेतली जातात. उत्तर प्रदेशच्या लोकसभेमध्ये सुद्धा सर्वात जास्त सीट्स आहेत, 80 जागा तिथं आहेत. ठीक आहे. तर एवढ्या काही गोष्टी उत्तर प्रदेशबद्दलच्या लक्षात ठेवा. लेक्चरमध्ये आपण थांबणार आहोत. त्याच्यापूर्वी एक होमवर्कचा क्वेश्चन तुम्हा सगळ्यांसाठी आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी 2च अपत्य ही योजना खालीलपैकी कोणत्या देशात राबवली आहे? तर 2 किंवा 2 पेक्षा कमी वाली हे कोणत्या देशात राबवण्यात आलेली आहे? इराण, सिंगापोर, व्हिएतनाम की चायना किंवा चीन? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून कळवा. थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे आणि अनएक्सपेक्टेड नावं सुद्धा या पर्यायांमध्ये दिलेली आहेत, त्याच्यामुळं स्वतःच गुगल वगैरे करून या प्रश्नाला प्रॉपरली टॅकल करा. ओके. तर आय होप तुम्हाला हे करंट अफेअरचं सेशन आपलं आवडलं असेल. तर अशाच पद्धतीने आपण येणारे काही महत्त्वाचे टॉपिक असतील तर ते रेग्युलर बेसिसवरती घेण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवाच. तर भेटूत आपण येणार लेक्चर्समध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मला अपेक्षा आहे की हे लेक्चर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असणार आहे. अभ्यास करताना तुम्हाला नक्कीच मजा सुद्धा येत असेल. अशाच प्रकारे अभ्यास तुम्ही विजन स्टडीच्या ॲपच्या माध्यमातून करू शकता. विजन स्टडीच्या ॲपवरती खूप सारा मोफत अभ्यासाचं मटेरियल आहे. तिथं दररोजच्या दररोज चालू घडामोडी तिथं प्रोव्हाइड केल्या जातात, ज्या तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत. त्या चालू घडामोडींच्या आधारावरती टेस्ट तिथं दररोज घेतल्या जातात. त्याचबरोबर डाउनलोड सेक्शनमध्ये आपल्या प्रत्येक विषयाच्या नोट्स उपलब्ध आहेत, ज्या तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंट काढू शकता. अभ्यासामध्ये त्याचा वापर नक्कीच करा. तर विजय स्टडीचा ॲप न चुकता डाउनलोड कराच.